हे तुझ्या कानातलं काढले, ते कानातलं काढतोय समोर माय बसला त्याच्या. हा मला अडचण होती, कानातलं काढ. अरे क्लिअर कर एकदा. चला करंट लागलाय लोकांना विक्षेप नको. बरे बंद करते मोबाईल. कुठेही बसलं का आपलं ते खोकडं घेऊन बसायचं. चेन उघडीन गेम चालू. दरिद्री लोक आहेत ही. मोबाईल ही मनोरुग्ण लोक आहेत. मनोरुग्ण कुठेही बसलं का ते मोठं चालत. विठाल बस. तू बरे बंद कर दे. तू तिकडून इकडे आला काय. हा चला आपल्याला देव व्हायचं नाही. लिंक तोडायचं नाही. आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला लागतंय. ज्ञान इथं आलो आपण. आता ज्ञान आलं की आपण देव होणार. हे शाळेतलं ज्ञान नाही. मग कोणतं ज्ञान. 12वा अध्याय असं सांगतो कोणतंही ज्ञान असू द्या पण आत्मलाभासारखं दुसरं ज्ञान नाही. 12वा अध्यायाची पुष्टी अशी आहे आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. तुम्हाला ज्ञान असेल पण ते आत्मज्ञान नसेल तर ते व्यावहारिक ज्ञान असेल. आणि व्यावहारिक ज्ञान संसाराला कारण आहे आणि आत्मज्ञान हे मोक्षाला कारण आहे. इथं घोटाळा आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आम्ही भजन करतो. चुकीचं आहे ते. नाही. काही लोक म्हणतात माझ्या देव स्वप्नात आला. तुझे 4 आणि मेंदू कमी झाला. तुला देव स्वप्नात यायचा प्रश्न नाही. तू देवाचा अंशच आहे ना. तुझ्या कसा देव स्वप्नात येईल. स्वतः देवाचं म्हणणं आहे मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझा अंश आहे. मग हा जर अंश आहे तर आपल्याला ज्ञान का नाही. इथं आलतो आणि पाया पडून संत कीर्तन बारीक आहे का. हे नुसतं कीर्तन नाही आहे. ज्ञान यायचं असेल तर 3 गोष्टी पहिल्या ऐका. 1 परमार्थ प्रारब्धाशिवाय घडत नाही. 2 परमार्थ मागच्या जन्मीच्या पुण्याशिवाय घडत नाही. आणि 3 परमार्थ संतांची कृपा झाल्याशिवाय घडत नाही. नाही कोणी उठायचं माळ घालायची कोणी उठायचं कीर्तन करायचं. बापाची पेन नाही जमणारच नाही ते. नाही त्याला एक 17व्या अध्यायात एक ओवी आहे इतकी सुंदर आहे. 17व्या अध्यायात एक तोडगा सांगितलाय माऊलीने. तोडगा आहे तो तोडगा. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल श्रीमंत ते कापूस लावायचा नाही तूर पेरायची नाही. मग तुम्हाला एक तोडगा सांगतो. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तक्षक नावाच्या नागाचा मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. 5 मिनिटात माणसाचं घर नोट्याने भरतं. मी म्हणतो प्रयोग करायला काय हरकत आहे. 17वा अध्याय असं सांगतोय तक्षकाचे पुढे. ओव्या नीट ऐका. आता उत्तर ऐका त्याचं. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल पण प्रारब्ध नसताना परमार्थ कराल शक्यच नाही. आता पुन्हा ऐका त्याला इतके सुंदर ओव्या आहेत. पुढे ऐका. यदा कदाचित सशाला शिंग येतील. यदा कदाचित कासवाला केस येतील. यदा कदाचित बर्फाला आग लागेल. यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल. यदा कदाचित वांझेला मुलगा होईल. यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल. यदा कदाचित मुर्ग जळाने ताण भागेल. पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडवू शकत नाही. घडणारच नाही. मग तुम्हाला ज्ञान यायचं असेल तर शरीर सुंदर पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करताना पाया पडतो तुमच्या. सगळं जाऊ द्या. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. तुमचं काय मत आहे. पुढे सांगा. तो देवच झाला. याला जपा. याला 3रा अध्याय इतकं सुंदर सांगतोय. तुम्ही शरीराला न पिडावे. याला अटॅक येऊ नये. याचा बीपी होऊ नये. याला शुगर होऊ नये. याचा अपघात होऊ नये. याच्यावर लोकांनी सळई घालायची वेळ येऊ नये. तुम्हाला खरं सांगू शरीर यमाच्या ताब्यात जावा डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं केलं तरी चालेल. कधीतरी द्या जाणार नाही. पण याला गोळ्या नको. काय गोळ्या आहेत लोकांना. पालत व्हायच्या गोळ्या. उतरण व्हायच्या गोळ्या. तोंड वाचवायच्या गोळ्या. तोंड मिटवायच्या गोळ्या. तू एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एकच गोळी खा आणि गाव मोकळं कर. तू काय जगतो माराय. काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपल. कशाला गोळ्या. उत्तर ऐका नीट.
आणि बारीक उत्तरा काय याला सपा हे गेलं ना काही खरं नाही. काही लोकांना घेणं नाही तुमचं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही आज, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? आपण हे आपले डोळे गेले संपला विषय. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय बघता ना, आपली गुडघे गेले दिंडी निघली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोरोनापेक्षा जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत. लोक बोलू देत नाहीत, खरं बोलायचं नाही कोणी. कोरोनाने माणसं तडकाफडकी गेली, पण त्याच्यापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि कॅन्सरच्या बाबतीत एक वाईट वाक्य सांगतो, पेशंट तर राहत नाही पण कुटुंबाला भिकारी केल्याशिवाय राहत नाही. आज सर्वसामान्य गरीब माणूस स्वतःच्या बापाकरता 5 लाख रुपये उभे करू शकतो तो. बायकोच्या गळ्यातले धागिने मोडील, शेळ्या बकरं विकेल, पण बाप गेलं ते 5 लाख भरून कधी निघणार आहे? समाजाच्या लाजकाचा त्याला 5 लाख रुपये घालावे लागतात, तो भाग वेगळा. आणि तो का घालतोय त्यालाही माहित आहे, माझा बाप जाणार आहे, पण समाज नाव ठेवेल म्हणून भिकारी होऊन मारायचं आहे म्हणून. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, ज्या माणसाला कॅन्सर तुम्ही नीट करू नका ना, पेशंट कधीतरी एकदा झाला, तुम्ही कर्जबाजारी का होता? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला, सरलाट. जर तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणावा तर 10 महिन्याच्या बाळाला कॅन्सर का? जर बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर म्हणावा तर आमच्या माऊलीला कॅन्सर का? उत्तर ऐका त्याचं. 80% लोक केमिकल खातात. केमिकल. तुम्ही शेतकरी वर्ग आहे, जरा तळतळीने सांगतो तुम्हाला, 25 मिरच्याची झाडं लावा, 10 वांग्याची झाडं लावा, 2 गवारीचे लावा, 2 भोपळ्याच्या बिया लावा, 2 कारल्याच्या बिया लावा. भाजीपाला तुम्ही घरचा खा आणि विदाऊट केमिकल खा, कॅन्सर होणार नाही. तुमचं काय मत? शेणखत टाका, शेणखत टाका, टाका शेणखत, चुलीतली राख टाका, पण केमिकल युक्त पदार्थाने कॅन्सर वाढणार, कॅन्सर होणार. हे मिळत असतं का परत? हे मरू द्या. आपल्यामुळे बंगला आहे, बंगल्यामुळे आपण नाही. आपल्यामुळे गाडी आहे, गाडीमुळे आपण नाही. आपण गेलो बंगल्याला काय करता? आणि केमिकल खायचं जवळ लोक बंद करत नाही तर कॅन्सर होणार. बाजारातला सगळा भाजीपाला फवारलेला आहे. तुम्ही शेतकरी वर्ग असून का 25 झाडं मिरच्याची लावत नाही, का वांग्याची झाडं लावत नाही? अरे हे गेल्यावर तुम्ही करणार काय? काय करणार? काही नाही होत महाराज. 8 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले. 7 महिने झाले लता मंगेशकर गेल्या लोक विसरले. आणि कोरोनाच्या काळामधले आमच्या वारकरी संप्रदायातले चांगले चांगले रत्न गेले लोक विसरले. वक्ते बाबा सारखा धर्मवीर गेला, लोक विसरली माणसं. तुम्ही याला जपत नाही. 80% लोक केमिकल मुळे. एक तर मुद्दा समजा, लोकांना खायलाच नाहीये. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या, केस काळी करायची, भारी कपडे घालायचे, पाव खायचे. इतके दरिद्री लोक आहेत. बंगला कुटीचा आणि हलकट पाव खातो. पाव, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी. दरिद्री अवलादीची माणसं आहे. कामावरून सुटतो पाणीपुरी खातो भिकारी. तो बायको कशाला केली नक्की? बंगल्यात आंघोळ करतो आणि पोहे खायला डांबरीवर येतो नालाय का? आणि 30 रुपयाची पोह्याची प्लेट खातो दरिद्री. त्याच्यात 3 शेंगदाणे. त्या 30 रुपयाच्या शेंगदाण्यावर शेंगा पोह्यांमध्ये अख्खं घर जोगेल. तुम्ही घरचं खा. आणि लोक भाऊ म्हणतात महागाई वाढली. 40 रुपयाला वडापाव आहे, 40 रुपयाला अर्धा किलो डाळीचे पीठ येते, 80 रुपयाला मिसळ पाव आहे. 3 वेळा झोराळ पडलं त्याच्यात, तरी हा खातो नालायक. रस्त्यानं जिलेबी काढणाऱ्या माणसाचं फडकं धुतलेलं पाहिलं कधी तुम्ही? आणि हा दलिली म्हणतो अजून 2 कानपेटी द्यावं, 2 द्यावं काय नाही. 735 रुपये बोकड झालाय किलो. 735 रुपयाला 22 किलो साखर येते. चौघ धाब्यावर जेवले तर 3200 रुपये लागतात. 32 रुपयाला 2 तेल डबे येतात. खायचंच नाही. मॅगी, नूडल, बर्गर. काही तर इतके दरिद्री आहेत, रोट्या घेऊन येतात घरी. ते सळेल जळेल 6 रोट्या आणि ती एक लाल बाटली. ती सॉस काय म्हणतात. आणि ते दाबलं का त्याच्यातून लाल गळत. हा, आणि ते त्याला चोळायचं त्या चपातीला, रोटीला, आणि त्याचा रोल करायचा आणि टीव्ही पुढं. बरं, एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते बावळा टिकून, हे येडं इकून.
खत खत आले आणि ते दिशी बाहेर आली ना शेंगाच काढून टाकलं. माना नाही तर नका मानू. आजच्या उमरखेड महोत्सवात पहिलं वाक्य सांगतो. फक्त 2 महिने माझं एक वाक्य ऐका. आमदार साहेब आहेत, शाकाहार घ्या आणि घरचं खा, कॅन्सर होणार नाही. फक्त 2 महिने शाकाहार घ्या, शेंगदाणे खा. खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. नुसते गाण्या, बंगले, बायका. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं बोटवर कर बरं. महिन्याला 5 किलो खोबरं कोणाच्या घरात येतं? सत्कार करतो तुझा कर बरं बोटवर. बरं ते जाऊ दे, मरू दे. तुला खोबरं कळतं का? खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही. काजू बदाम तर तो कधी खालीच नाही. हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार युक्त आहार उमरखेडच्या महोत्सवातलं पहिलं वाक्य शाकाहार. आणि मला एकच वाक्यात उत्तर द्या तुम्ही, पटलं का आम्हाला? आहाराला किंमत नाही. हा नाही, आहाराला किंमत नाही, किंमत नाही. मग गुन्हेगारी का वाढली? 16चा मुलगा बलात्कार का करतो? 17चा मुलगा खून का करतो? कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आणि गुन्हा जास्त आहे. याला शिक्षा जर जन्मठेप दिली तर आयुष्यातून उठेल. आणि याला 2च कारण आहे, आहार चांगला नाही आणि संगत चांगल्याची नाही. तुम्ही जर आमच्या तालमीत आलात, श्रीमंत होणार नाही पण चोर नक्की होणार नाहीत. तुम्ही आमच्या तालमीत या, माळकरेच्या बैठकीत या. आज कॅन्सरचे पेशंट केवळ आहारामुळे आहे. त्याचं तुमचं काय मत आहे? आणि आहारावर 4 गोष्टी अवलंबून आहे. 1 बुद्धी, 2 आचरण, 3 आयुष्य. आयुष्य सुद्धा कशावर आहे? अरे माळकरी सुद्धा बाहेरचं खाणं टाळीत जा. किती लोकांनी आग्रह करू द्या, मला खाऊ नका, खाऊ नका. आम्ही कधीच खाती नाही. खाऊ नका, लोकांच्या नाईत लागू नका. लोक संपवणार तुम्हाला. का घ्यायचा आपला नियम म्हणून? 1 दुसरं कारण आहे, पटकन पुढे सरकतो अभंगा कर. हा मुद्दा फायनल झाला आणि पाया पडतो, याला जपावंच लागेल. हे जपलं पाहिजे. दुसरं वाक्य, कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत, पण कॅन्सरपेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. आणि अपघात होण्याचं एकमेव कारण दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासारखे थोडे बावळट राहिले. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. या 4 वर्षामध्ये अंत्यविधीला जायची लाज वाटते. लाज वाटते. अंत्यविधीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. वय राहिलं नाही. 17चा पोरगा गेला, 22चा गेला, 25चा गेला. कधी कधी महिला मंडळ एखाद्या अंत्यविधीला जर तुम्ही गेलात ना, तर जर ते प्रेत आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात. उड्या. काय माहित आहे त्यांना की मला आयुष्यभर बहीण बापाचं जगायचंय? काय माहित आहे त्यांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय? आणि काय माहित आहे मला बाप नसल्याचा कलंक लागलाय? काय ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली का? आई का घातली? प्रेत घेऊन रस्त्याने जाताना ती पोरं विचारतात, माझ्या बाबाला का बांधलं? का बांधलं का आई? माझ्या बाबाला का बांधलं? आजी फक्त रडते, एवढंच उत्तर आहे. प्रेत पेटताय, सगळी लोक रडतायत आणि ती गुजीरवाणी मुलं हसतात. हो हसतात. 3 वर्षाच्या मुलाचं काय पाप आहे की त्यानं बापाच्या अंत्यविधीला जायचं आहे? काय
3 वर्षाच्या मुलाचं काय पाप? 1.5 वर्षाचा मुलगा स्तनातलं दूध पित आहे आणि आई त्याला बाजूला करून बापाच्या पिंडाला तीळ व्हायला लावते. नाही हे चित्र असं 1.5 वर्षाचं बाळ आहे, स्तनातलं दूध पित आहे, ती आई त्या मुलाला स्तनापासून बाजूला करते आणि नवऱ्याच्या अंत्यविधीला तीळ व्हायला लावते. ही गोष्ट नाही, ही आज माझ्यासमोर कीर्तनात बसलेले 80% दारुड्यांच्या घरातली चित्र आहेत. दारू पिणारे जरा नालायक हो, लाजा धरा लाजा. आणि जर कुणाला कीर्तनात बसलेल्याला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला तर त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे. वाय का विधवा मुलीचा बाप, वाय का विधवा मुलीचा भाऊ आणि सांभाळा एक 3 वर्षाचा भाचा की ज्याचा बाप गेलाय. सांभाळत नाही कोणी. इंद्रिकडचे कीर्तन आहे, हे नुसतं कीर्तन नाहीये, याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाहीये, याच्यात नुसता गाथा नाहीये, या कीर्तनात जीवन आहे. ज्यानं बारीक कीर्तन ऐकलं तसा वागला तो देव होईल. 17, 18 वर्षाचे पोर आहेत नालायक हो, मिशा फुटल्या नाही तुम्हाला हरामी हो. क्वार्टर मिळतो तुम्ही, मिशी फुटली नाही तुला, मिशी ए दरिद्री नालायक आवला तिचे क्वार्टर मिळ. मोटरसायकलवर चालला का कुत्र्याला थांबतो. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. आणि हे लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले दरोडेखोर, हे हरामी कमिशन घेता नालायक हो. आणि दुसऱ्याच्या मुलीचं वाटोळं करता. तुझ्या पोरीला 3 नवरे कर पण दुसऱ्याची मुलगी बर्बाद करू नका. काय मत आहे तुमचं? मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, बहीण मला आहे. माझ्यातून तुमच्यात एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसेला आहे. मी शेतकऱ्याचा ते गरीबाचाच आहे, फक्त तुमच्यामुळे आता मोठा दिसतोय. पण मी तुमचं आहे, तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि आपल्या माणसांना जर आपली माणसं बोलली नाही तर आपली माणसं 10 वर्षात नकाशात राहत नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येऊ द्या ना. माझं आयुष्य गेलं लोकांच्या शिव्या खाण्यात. माझ्या इतक्या शिव्या नाही खाल्या कोणी. असा माणूस राहिला नाही का त्याने मला शिव्या दिल्या नाही. पण मी ठरवेले अख्ख्यांच्या शिव्या खायच्या पण खरं बोलायचं. येऊ द्या लोकांना राग, काय फरक पडत नाही. पण एका गरीबाच्या मुलीची जिंदगी वाचत असेल तर आपला राग आल्याचा काय फरक आहे? आपला काय फरक आहे? कोण सांभाळतो विधवा मुलीला घरात? नाही. विधवा मुलीचा बाप फक्त ती मुलगी घरात असल्यावर आहे ना, आजार नसताना 15 वर्ष लवकर मरतो होतो. तो फक्त एकच विचार करतो, मी गेल्यावर माझ्या मुलीला कोण आहे, कोण आहे. आज ह्या उमरेड मध्ये कीर्तन करायचं नाही, नुसतं आमदार साहेबांनी केलेला महोत्सव नाहीये. याच्यात 3 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म वाचवायचा आहे आणि संस्कृती टिकवायची आहे. प्रत्येक कीर्तन करायला लोकांना थोडंफार बोललंच पाहिजे. काय थोडे पैसे कमी देतील लोक, देऊ द्या, परत तारीख घेणार नाही घेऊ द्या. पण संप्रदाय वाढवायचा आहे. देवळं वाढली पाहिजेत, भजने वाढली पाहिजेत, गायकवाद वाढले पाहिजे, कीर्तनकार वाढले पाहिजे, कथाकार वाढले पाहिजे. मी तर म्हणतो सगळे आमच्या टोळीचे मेंबर झाले पाहिजे. आपल्याला हे कीर्तन हा महोत्सव नाहीये, हे धर्माचं काम आहे. आमदार साहेबांनी जो हा 3 दिवसाचा कार्यक्रम केलाय ना, आता आपलं कीर्तन थोडं म्हणजे त्या माणसाला भ्यावणार आहे. नाही आता भ्याव नाही. वाढदिवसाला 100 वर्ष जगणार. आता ते हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संप्रदाय जितका बळकट करता येईल तितका झाला पाहिजे. एक वाक्य सांगा, संप्रदाय अशी शक्ती आहे की ती काही करू शकते. फक्त संप्रदायातली माणसं एकत्र राहत नाही, हे दुर्दैव आहे. हा गायक त्याला नाव ठेवतो, तो वादक याला नाव ठेवतो, तो कीर्तनकार असल्यावर हा टाळ घेत नाही. हा फालतूपणा जो आहे त्याच्यामुळं. नाही तर वारकऱ्याची ताकद इतकी मोठी आहे, कोणाचं काही करू शकतो संप्रदाय. ज्येष्ठ वद्य अष्टमी आली की 10 लाख आळंदीत आपोआप येतात. आणि ज्येष्ठ वद्य सप्तमी आली का देहूत 10 लाख आपोआप येतात. आणि आषाढ शुद्ध एकादशी आली का पंढरपुरात 25 लाख आपोआप येतात. 25 लाख. आणि संप्रदायाची इतकी मोठी ताकद आहे, काही करू शकतो संप्रदाय. म्हणून तुम्हाला वाक्य सांगतो, संप्रदाय वाढला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि हा जो महोत्सव आहे हे धर्माचं काम आहे. आणि आज माणसावर संकट नाही आहे, धर्मावर संकट आहे. आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही.
धर्म वाचवायला. माणसं मरू द्या, ते कधीतरी मारणारच आहे. माणसं वाचू नका. तुमचा पक्ष बाजूला ठेवा, तुमचा नेता बाजूला ठेवा, पण धर्मावर संकट येईल तेव्हा एकमेकाचं मनगट धरून सगळे एकत्र या, तर धर्म वाचेल. धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन. आणि याला एक तिसरा अध्याय उत्तर देतोय, अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला. धर्म वाचवा, भांडणं कमी करा. भांडणं करून काय करणार? काय बांधाची शेतीची मारामारी करून करतो? काय करतो? जमीन राहणार, तू जाणार, कशाला भांडतो? मारामारीचं कारण काय? दीपक का दिला, लाईट का दिली, का मारामारी? का? फक्त धर्मासाठी एकत्र राहा. या जगात खरं चालत नाही. आमच्यासारखं खरं बोलता, त्याच्या बातम्या क्लिपा करून त्याचा गेम. कलियुगात खरं चालत नाही, खरं चालत नाही. खरं कोणी बोलायचं नाही. पहिलीचं पोरगं डायरेक्ट चौथीला गेलं, कोणी बोलायचं नाही. 10वीचं डायरेक्ट 12वीला गेलं, कोणी बोलायचं नाही. जो बोलन त्याची क्लिप लगेच बातमी, पट्टी. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, ईड भरते 2 बाण त्याच्यावर, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. तेवढ्या बाणात 3 वेळा रावण मेला असता, पण नुसते त्याच्यावर ईडभर बाण. असं म्हणले, असं म्हणले. खरं बोलायचं नाही कोणी. गावात लाईट गेली का मीटिंग, लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा, ग्रामसेवक येत नाही मोर्चा, दारूने राष्ट्राचं वाटोळा केलं, कोणी बोलायचं नाही. नाही, दारूवर कोणी बोलायचं. जो बोलेल गेम, लगेच बातमी. इंद्रिकरांनी दारुड्यांच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. ठोका. मी हायच लपडे निस्तरायला. खरं बोलायचं नाही कोणी, खरं नाही बोलायचं. 40% शिकलेली पोरं बरबाद झालीत, कोणी बोलायचं नाही. नाही बोलायचं. रिटायर झालेत, परमनंट झाले नाही. विना अनुदानीचे 40% शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. नाहीये. 13,000वर परत रिटायर झालाय तो. 2005ला नोकरी लागला तो. किती? 2005. आता किती आहे? 2023. किती वर्ष झाले? 18 वर्षामध्ये त्याला 40% पेमेंट आहे. आता फुल व्हायला अजून किती टक्के बाकी आहे? 60. काही झालं तर 10 वर्षात होत नाही. आणि 10 वर्षानं तो असेल 58 वर्षाचा. तुम्हाला सुधारायचंय का नाही? एक वाक्य सांगतो तुम्हाला. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला महोत्सवात सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. बरं ये जाऊन, बरं ये जाऊन. पण मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण जाऊ द्या महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा काय म्हणत होता? थोडा राग येऊ द्या, राग येऊ द्या, पण धर्म वाचवा. राग येऊ द्या, शिव्या देऊ द्या लोकांनी, काय फरक पडलाय? मारलाय बंबाजीनं, काय गाथा सोडलाय? खापर नाही दिलं खेचराने, धर्म सोडलाय. एवढं काय त्यात? तुम्हाला लोक तारीख देणार नाही एवढंच, तुम्हाला बोलावणार नाही एवढंच. 3 शब्दाच्या कीर्तनाला सांगतो, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे वाकायचं शिकवत आहे, मोडायचं शिकत नाही. बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठून जगू नका. आपण काय भंगार आहेत काय? वाघ फाडला होता त्या रक्ताचं रक्त आहे आपलं. एकट्यानं खिंड लावून धरली तर खिंडीचं नाव बदललं. स्वाभिमान निकायचं नाही. आणि आज 80% लोकांनी स्वाभिमान निकला. लाचार लोक झाली, लाचार.
कोणीतरी क्वार्टर बाजायची मग कोणाच्या तरी लग्नात नाचायचं. इतके नालायक आहेत का पण? बजाव. जीप काढतो आणि जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा. तोय बी एकच महिना, बाकीचं तुमचं तुम्ही पहा. थोडं मागे नेतो परत पुढे आणतो. ज्ञान यायचं असेल तर शरीर चांगलं पाहिजे. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो. आता पार्ट बदलवतो, पुढे नेतो आता तुम्हाला. शरीर चांगलं राहायचं असेल तर मिळालेल्या ज्ञानाला वैराग्य पाहिजे. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगडेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. भक्ती म्हणजे माळ घालणे नाही. हे माळ घालणं, गाणं लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायका पोरं सोडून बोंबलं तिनं 1.5 तास देव सोडणं, ही भक्ती आहे. तुम्हाला कोण सांगितलं? एकाच वाक्यात सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. ज्ञानदेव आहे आणि वैराग्य तुकाराम बाबा आहे आणि भक्ती नामदेव बाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. इतक्या लांबून आपण इथं आलो. मी कुठे गेलो तुम्हाला जागेवांना? कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि आजचा अभंग हे नामदेव महाराजांचं पसायदान आहे. पसायदान आहे. जसं ते पसायदान आहे आणि नामदेव महाराज कोण? एका मिनिटात आणि अभंगात प्रवेश. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. कीर्तनात मंदिरात फिरला, नामदेव महाराज. आणि कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. आणि दगडाला हात लावला तर परीच झाला, नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. नाचता नाचता देवाचा पितांबर गाळला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? नो. पर सेकंड ई स्टार्ट. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू. आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बसतो. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मान्य आमदार साहेब, गायक वादक गुणजन आमची वारकरी संप्रदायातली दिंडी सहभागी झाली सगळे मंडळी, सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पहिलं कौतुक करावं आमदार साहेबांचं ते की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला. आणि हा सर्वसामान्य जनतेसाठी केला. ही काळाची गरज आहे. आणि एवढे लोक गोळा करायला सभेला 25 लाख रुपये लागले असते. मग मलाच आमदारांनी 7-8 लाख द्यायला काय हरकत? त्यांनी उलट म्हणले पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूसही गरीबाला देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा, पण त्या माणसाच्या कर्तृत्व शक्तीची ही ताकद आहे. आणि त्यांच्यावर प्रेम करणारी एवढी सगळी मंडळी, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि त्यांच्या अपिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला घेतलेला अभंगनाम. एवढा मोठा समाज जमला, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजित केलं. एकच वाक्य सांगतो, त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. संपलं. आणि आता सामाजिक काम करणं काळाची गरज आहे. आता आपल्याला वाढदिवस करताना हा आदर्श हे आमदार साहेबांचा घेतला पाहिजे की सर्वसामान्य जनतेसाठी एवढा मोठा महोत्सव केला. ती काळाची. आता गुलाल उधळून वाढदिवस नको, फुलं देऊन नको. इथून पुढे परिवर्तनाने केला पाहिजे. म्हणून सगळ्या गावांचे 7-8 गावचे लोक असतील इथं. आता हे सरपंच विरपंच सदस्य बिदस्य लोकनियुक्त सरपंच. लोकनियुक्त सरपंच म्हणजे मिनी आमदार आहे. निवडून आल्यापासून गावातच गेलाय. जसं निवडून आला तसा घरीच बसलाय. नुसतं हार घे बफे घे बुफे घे. अरे काय हा गेला ना 1.5 महिना निघून. काय सगळ्या सरपंचांनी उद्या मीटिंग घ्यायची आणि आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला एक संकल्प करायचा. सांगू? शाळेच्या परिसरामध्ये आमदार साहेबांनी सुद्धा करायचा तो नियम. हा नियम सरकारचा नाहीये. सरकारनं काही सगळं उक्त घेतलं नाही, काही आपण करायचं. शालेय परिसरामध्ये
शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईल बंदच पाहिजे, बंदच पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थी शाळेत मोबाईल वापरतोय तोपर्यंत पोरं सुधरू शकत नाही. मग हे भांडणं, मारामाऱ्या, बलात्कार, पळून जाणे, पोरीनी छेड काढणे हे का घडलं? तुम्ही 22 तारखेला 12वीची परीक्षा आहे, 2 मार्चला 10वीची परीक्षा आहे, 1 महिना राहिलाय, 1 महिना. 10वीला कोण आहे तुमच्यात? 10वीला कोण आहे बोटवर कर? तू कितीला रे बऱ्या? तू कितीला? लाल शर्ट आला? हा नाही नाही, बाकीचे बोल नका. तू नाही, तो लाल शर्ट आला. कितीला आहे तू? बोल नका. हा 7वीला आहे का? बापाच्या बायको टिंब टिंब म्हणता तू इतर मला बाप कोणला म्हणतात? 10वीला कोण आहे रे? तो 10वीला आहे तेव्हा, तो लाल शर्ट आला. कितीला आहे? 9वीला? 9वीला आहे का? सेमीला आहे का? मराठी मीडियमला आहे? इंग्लिश मीडियमला आहे का? सेमी मराठी मीडियम का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये सायन्स नंबर 1 म्हणजे प्रकरण नंबर 1 विज्ञान पेपर 1 पहिल्या पेपरमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? काय नाव आहे त्याचं? 9वीवाले कोण कोण आहे रे अजून? 9वीला पोरी कोण आहेत? त्यांनी घेतले दाखले काढून. कोण आहे 9वीला? काय नाव आहे त्या शास्त्रज्ञाचं? 9वीवाल्या पोरी काय नाव आहे? की कोण कोण आहे 9वीला अजून? अरे त्याचं नाव न्यूटन आहे. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम आहे. मग एक नियम मी सांगतो, तो कितवा आहे तू सांग? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. कितवा नियम आहे? 10वीला कोण आहे इथं? 10वीला कोण आहे रे? कोणी नाही. 12वीला कोण आहे? 12वीला आहे तू? सायन्सला आहे का? आर्टला आहे का? कॉमर्सला का? सायन्सला? आर्टला आहे का? 12वी आर्टला आहे तू? हा सायन्सवाला कोण आहे? सायन्सवाले काल का बोलत? 10वीवाल्या पोरी कोण आहेत? 10वीवाल्या पोरी कोण आहेत? 11वीवाल्या? 12वी? 10वी? अंगणवाडी? तुम्ही सगळे अंगणवाडीला आहे? नाही, हा विनोद समजू नका. तू कितीला रे? हा मास्क लावलेला? हा तू हे खाली कर फडकर. कितीला आहे तू? हा 11वी आर्ट कॉमर्सला आहे का? तू गेल्या वर्षी 10वीला होता ना? सेमीला 10वीला सेमीला होता का मराठीला? हा मराठीला 8 मूलद्रव्य सारते. हे बऱ्या केलं सुरू तो 8 मूलद्रव्य सारख्या अनुक्रमाने मांडले असता. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. हा 10वीला कोणाचा नियम होता? काही नाही. अरे हा न्यूलँडचा अष्टकाचा नियम होता. डोबे रायनरचा त्रिकाचा नियम होता. काहीच नाही, काही नाही. पोरं कसे वागतात बापांना घेणं नाही, आयांना घेणं नाही. 10वीचे 40% पोरं गाडीवर येतात शाळेत. पण 10-10 हजाराचा मोबाईल. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टावरवर जाऊन बोलते आणि बॅटरी उतरल्यावर खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाची संतांसाठी ती गाव कोणता? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. अंदाज आलता म्हणजे तू काय जपाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला मुलासंग गाडीवर दिसली, ती तिची आई म्हणते तिनं पर्यावरणाचा स्टडी करते, तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय. पोरग दारू पिलं बापाला घेणं नाही, पोरग क्वार्टर पितंय घेणं नाही, काय घेणं नाही. मराल ना. आता हे काय शास्त्रज्ञ होणार आहे पुढं? कळा नसतील ना काही तर काय होती? 7वीला एक तू लाल शर्ट आला. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? आणि ते सैराट मधलं ते गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. हा आणि ती नटी कोणती आहे रे? ती पोरगी आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या घ्या. तुम्ही पाणी मारून कापूस शिका, हे पाणी टाकून पिते. तुम्ही 10,000 कापूस झाला दिला नाही? कापूस झाला ना तुमच्याकडे? 10,000 झालता तेव्हा दिला नाही. आता 7.5 झालाय. मी असं ते 7,500 सोयाबीन झाली, गेल्या वर्षी दिली नाही, यांना 5.5 दिली. तुम्ही पाणी मारू मारू कापूस शिका, हे पाणी टाकू टाकू पितील.
तुम्ही मरा अशी. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. तुम्ही जर आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सगळ्यांनी शालेय परिसरात मोबाईल जर बंद केले 35% पोरं येतील. काय मध्ये तुमचं शिक्षक सुद्धा शिकवताना कुशाल बाहेर येऊन बोलतो परत आज जातो. अर्धा ताळा सुरू आणि बोललं का लगेच बातमी इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. फार वाट लागली राष्ट्राची. काही बोलायचं नाही. आणि महिला मंडळाला एक काम सांगतो. 10वीच्या आणि 12वीच्या पोरांचे मोबाईल आता घरी गेल्या गेल्या ताब्यात घ्यायचे. परीक्षा संपेपर्यंत मुलीला मोबाईल द्यायचा नाही तरच 35% मार्क पडतील. नाही तर तुझी पोरगी रेंजच्या बाहेर गेली समजा. आणि हे केलं तर साहेबांचा महोत्सव होईल. दुसरं एक काम आपल्या कीर्तनामध्ये टोटल उलट पालट राहत. दुसरं एक काम आहे शेतकरी वर्ग. समाजामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने आपण बंद केल्या पाहिजे. आपण सुरू करायचं. काय थोडा शिक्षकाला राग येईल येऊ द्या. 2-3 दिवस तकलीफ करील करू द्या. मोबाईल बंद. काय फरक पडत नाही. ऑनलाईन पेन नाही लाईनच नको. ऑनलाईन नको काही ऑनलाईन नाही. काय झालंय खिडक्या भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गाईड फाडतात पोर आणि खिडकीतून भूमितीचं येतंय. काय करते तू? किती तुला रे लाल शर्टवाला? 9वी सेमी का मराठी? मराठी मीडियम का? मराठी मीडियम नाही का तू? मराठी मीडियम नाही ना? 9वीला आहे ना? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 3. त्वरणाचे 3 प्रकार आहेत. कोणते? 3ऱ्या प्रकरणात धनत्वरण, ऋणत्वरण, शून्य त्वरण. काय नाही. इथून पुढे काहीच नाही. आपण पाप करायचं. हा माल पैदा करायचा. या मालानं आपल्याला हाणायचं. आपण शुगर वाढवायची मारायचं. काय आणि मग नुसत्या गोळ्या. आता माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही 6 महिने फ्रेश झाले. आता एनर्जी आली तुम्हाला. आता एनर्जी. घरी गेल्यावर तुम्ही एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्या दुखत का काय हसत नुसता जागेवर हसत. शेतकरी वर्ग नीट आहे का? हे मुद्दे काळाची थोडं वाईट वाटतंय लोकांना पण आता त्याला पर्याय नाही. मी तुमचा आहे तुम्हाला बोललं पाहिजे. आणि तुम्ही आहे शेतकरी वर्ग माझा आहे का? मी स्वतः शेतकरी आहे. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काहीही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात. पुरा काळा अगोदरच काळा. पुरा काळा पडलो पण रुपया नाही मिळाला. तुम्हाला शेतकरी वर्गाला 2-3 मुद्दे सांगतो. 1 तुमच्याकडे शेती चांगली आहे. पाऊस चांगला होतोय. पाया पडतो. शेतीला शेततळ करा. 1 शेतीला शेततळ करा. 2 शेती ठिबक करा. 10 एकर मधली 3 एकर पडीत राहू द्या. काय फरक पडत नाही. पण 2 एकर शेती ठिबकनं यांत्रिक पद्धतीनं विदाउट केमिकल सेंद्रिय करा. आणि 3रा मुद्दा शेतकऱ्याला सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. काही करा. गाडी का कोणती का पाव का रसाचं दुकान टाका. काही करा पण शेतीला जॉईंट धंदा पाहिजे. या वरच्या मंडळीच्या भरोश्यावर शेतकरी जगणार नाही. प्रत्येक सर्व्हिसवाल्याला बोनस आहे. प्रत्येक सर्व्हिसवाल्याला पेन्शन आहे. शेतकऱ्याला काहीच नाही. आणि कीर्तनकाराला तर काहीच नाही. आरडू मिळालो आम्ही. आम्हाला पेन्शन नाही. वरून आमचा बाबाट आहे का कीर्तनकार लोकांनी पैसे घेतात. राजा बायका पोरं सोडून डांबरीवर जगायचं आहे. घरी जाऊ याची काय गॅरंटी आहे? आता मला 30 वर्ष झाली महाराज झाल्याला. हे 30वा वर्ष. मी काही सीझन मधला बोन आहे. मला मी 80-90चा महिना काढतो. कसा आहे 90-92चा महिना तर आरामशीर काढतो. मी 3 हलक्या हाती करतो रोज. सीझन मधला बोन आहे. कोणता महिना नाही हो. 90-91 आम्ही असेच मारणार एखाद्याशी. पण तळतळ येते. ज्यांनी एवढा समाज बनवला त्यांना नको रुपया पेन्शन सुद्धा देत नाही. आणि ज्यांनी नोकरीला असताना पगाराला हात न लावता भरपूर कमावलं
त्यांना पेन्शन पगार राहतात. आज एक कीर्तनकाराने 10 मालकरी केले तर त्या कीर्तनकाराने 10 घरं वाचवली. आणि 10 घरं जर वाचली तर एक गाव वाचलं. एवढं त्यानं 10 माणसं जर मालकरी केली 10 तर 10 कुटुंब सुखी झाले. कोणी विचार नाही करत. नाही, शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, शेती ठिबक करा आणि शेतीला जोड व्यवसाय करा आणि फाजीलपणा लग्नांचे खर्च कमी करा. आमदार साहेब तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट करून टाका. लग्नांमधले सत्कार बंद करायचे आणि ते पैसे थोडे थोडे गोळा करून परिसरातल्या शाळा डिजिटल करायच्या. लग्नांमधले फेटे बंद, लग्नांमधले फटाके बंद, लग्नांमधले सत्कार बंद. 2-2, 3-3 हजार रुपये शाळेला द्या. ती शाळा डिजिटल बनवा. एक चांगला विद्यार्थी तयार होईल. आणि लग्नांमध्ये तुम्ही जे वस्तू आणता शाली फेटे ते बंद करायचे. त्याच्याऐवजी 5-5 वह्या आणायच्या आणि एक पेन आणायचा. 5-5 वह्या आणि एक पेन. ते पेन मुलीच्या बापाकडे जमा करा वह्या. तो मुलीचा बाप शाळेत जमा करेल. 10 गरीबाचे मुलं शिकले, तुमचे पैसे कामा येते. तुम्ही टोप्या घरून करणार काय? शाल देऊन टावेल बाई, टावेल केवढ येत माहिती? पुरतीच नाही. एक बाजू काय मग उघडी, इकडून झाकलं का इकडं उघड, इकडून कशाला तो टायल पुरत होतो टायल. उपारण्यानं फाशी घेता येत नाही. मग वह्यात घ्या आणि लग्न साधे करा, मुलं होतात. काही करायचं बावळाटावानी कुठून. आता तर बावळाटपणा आणलाय सध्या एक फाजीलपणा आले लग्नांमध्ये. ते लग्न पत्रिका बंद झाल्या आणि ते आलंय बोर्ड, फ्लेक्स, बॅनर. त्या बॅनरवर आहे ना मुलाच्या आईवडिलांचे फोटो लावा, तुमच्या कुलदैवताचे लावा, आदर्श राजाचे लावा, नवरा नवरीचे फोटो आहे लावा. तुम्ही पराक्रम केला, पोरगा पैदा केला, कारण कोणाला झाला नव्हता, तो एकट्याने केला. ते म्हणे तो लय मोठी क्रांती केली, पोरगा पैदा केला. पण ते नवरदेवाचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पाया जोगेत का ते भंगरी नवरदेव आणि त्याचा फोटो. पण ती नवरी साईडला उभी करायची ना, झक मारली त्याच्या पुढे आणून उभी केली. असे दिले फोटो. काय आशीर्वाद द्यायचे आपण? पोरींचे फोटो तर इतके बिंडो घेत काही नवरीचे. घागरा घालते, घागरा आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. केवढा पागलपणा आहे. आता तर त्याच्यापेक्षा एक पागलपणा आलाय लग्नात. स्क्रीन आले, स्क्रीन. काय म्हणते? हा, ती बितडी लावायची स्क्रीन. मग त्या स्क्रीनवर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला ती शाळा दाखवा ना. त्याचे आई वडील गरिबीतून मोठे झाले ते दाखवा. ते नाही दाखवत. ते नवरा नवरीचं लग्न जमल्यापासून त्यांनी जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या सर त्याच्यावर, अरे ते गाव दाखवा, ती शाळा दाखवा, ते मंदिर दाखवा, त्याची आई गरिबीतून मोठी झाली ते दाखवा. ते नवरा नवरीनं बर्फाचा गोळा खाय, गालवड, मुका घे, येड्या बाबळीत बस, मांजरी संघ शिल्पी काढ, बोकडे संघ शिल्पी काढ आणि आपण पाहायचं. ते म्हातारी माणसं. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. तुमच्या मुलाचे पराक्रम तुम्ही तुमच्या घरात दाखवा. लोकांना वरडात दाखवता का लग्नात बावळाटासारखं? अरे बाबा, कीर्तनातलं खरं आहे, लोकांना पटत नाही. टीव्हीतलं सगळं खोटं आहे, पटतंय. कोणती जाहिरात खरी आहे? फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असतील ते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. आता
ना थम्सअप पेल्यावर जर माणसं उड्या हाणत असते तर गाड्या घ्यायची काय गरज होती? बाटली हाणली का नांदेड. सगळ्यांनी मिळून ह्या फेस्टिवलला आमदार साहेबांसाठी माघार. देवा पांढऱ्या काही नाही मागायचं देवा का बावळा ठेवाणी. काय करू देवा, काय करू देवा, फाशी घेऊन काय करू देवा, पोरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय. बावळाट काही तर देवाला सांगा त्या काय करू देवा. 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं आणू का तुला. हो, इथून पुढे तुम्ही जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला सांगत होतो कीर्तनात मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल. घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल. झाला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा नादच करायचा नाही. त्याने असेच दिवस काढायचे. आता कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. संपले. अजून सांगतो काळ वाईट येणार आहे. अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही. 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही. 5 वर्षांनी नोकरी राहणार नाही. बायको तर मिळणारच नाही. म्हणजे 5 वर्षाने फक्त एकच माणूस जगेल, रात्रंदिवस कष्ट करणारा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, जो कष्टाला लाजेल. आता हे कॅमेरे फेबरवाल्याला मी कीर्तन कावरून देत नाही. आता तो घेतलाय का, तो लाईव्ह केलं का, काही झगबीक मारायच नाही बरं. जर युट्यूबला बिट्यूबला क्लिप बिलीप पडली तर गाठ आपली. हे लोक काय करतात विचित्र, अख्खं कीर्तन घेतात ना कॅमेरा, या लोकांसाठीच आहे. पण ते अख्खं युट्यूबला नाही टाकत. नाही, इकडलं एक वाक्य कट करणार, इकडलं एक करणार, TRP त्यांचा वाढवणार, इज्जत आपली घालवणार. हे दुसऱ्याला संपवायला निघालेली माणसं आहेत मला. जो माणूस खरा वागण ना त्याचा हे गेमच करणार. त्याची सगळ्यात जास्त फळं म्या भोगलेत आणि अजूनही आहे. रोज नवं लफड आहे म्या भोग. उठलो का लफड सुरू. आज असं अरे कोणाला तरी खरं बोलू द्या, कोणाला तरी धर्मासाठी जगू द्या. तुमच्या TRP साठी तुम्ही कोणालाही डॅमेज करायला लागलो. एवढं राष्ट्राचं वाटोळं झालं का तुम्ही विचार केला? का विचार केला? प्रत्येक गावात 45% पोरं बिगर नोकरीचे. केव्हा तुम्ही क्लिप टाकली? केव्हा टाकली तुम्ही क्लिप? 25% शेतकऱ्याच्या घरामध्ये आज कालवणाला तेल नाही. कधी तुम्ही क्लिप टाकली? 25% शेतकरी कर्जानं मरायला लागला, तुम्ही केव्हा क्लिप टाकली? हातात आलेली पिकं पावसानं शेतकऱ्याची गेली तेव्हा तुम्ही क्लिप टाकली?
6 महिने एसटी ड्रायव्हरचा संपत झाला, मेले त्यांचे कुटुंब बिन माखरीचे. तुम्ही कधी त्याची क्लिप टाकली नाही? आज 1.5 महिना परीक्षा आल्यात, तुम्ही एखाद्या पोरांना अशी क्लिप टाकली का? विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे. काय काम आहे? चांगलं करायचं काय काम आहे? जो चांगलं करीन तोच संपवायचा.